सर्वांना नमस्कार. गुड मॉर्निंग. तर आजचा व्लॉगचा दिवस आहे तिसरा. सकाळी उठून मी आता पाणी पिलं. आज शिवांशला शाळेला सुट्टी दिली होती म्हणून तो आज निवांत झोपला होता. त्यामुळे मी पण थोडी आज निवांत होते. तर थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून मी बाहेर चालली आता. सामान घेतलं हे आणि आता मी घरी आले. त्यांना नाश्ता केला. शिवांशने दूध नव्हतं पिलं, मग त्याला उठून त्याला दूध दिलं आधी. आणि आता मी स्वयंपाकाची थोडीशी तयारी करून ठेवत आहे. शिवांशी माझ्या मागे पुढे गडबड चालली होती कारण की आज तो घरीच होता म्हणून. तर आता मी थोडीफार तयारी करून ठेवत आहे स्वयंपाकाची, कारण की आज मला थोडा उशीर झाला होता आवरायला. त्याला सुट्टी दिली असल्यामुळे पटकन उठले पण नव्हते आज लवकर आणि त्याच्यामुळे आज सगळं निवांत चाललं होतं. त्याच्यासोबत त्याच्याशी गप्पा पण चालल्या होत्या. तो दूध पीत होता आणि त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागत होतं. त्याच्यामुळे आज मसाले भात वगैरे करायचा बेत होता. मसाले भात, कढी. आज त्यांना उपवास असल्यामुळे त्यांनी सकाळी नाश्त्याला भगर खाल्ली होती, पण आता त्यांना उपवास सोडायचा होता म्हणून सगळं व्यवस्थित करावं लागलं. त्याच्यानंतर मग मी फ्रेश झाले, चेंज वगैरे केला, अंघोळ झाली आणि मग पुढच्या तयारीला लागले. आज जरा उशीरच झाला होता स्वयंपाकाला, त्याच्यामुळे घाईघाई पटकन स्वयंपाक करायचा होता कारण की जेवायला येणार होते सगळे. त्याच्यामुळे आता मी स्वयंपाक करते. पटकन भात टाकला एकीकडे भात टाकून घेतला. नंतर थोडी भाजी वगैरे टाकली. कणिक वगैरे मी आधीच मळून ठेवलं होतं, त्याच्यामुळे चपात्या पटकन होणार होत्या. आणि चपात्या फक्त शिवांश आणि मीच खाते, घरी बाकीच्यांना भाकरी करावी लागते. त्याच्यामुळे त्याचं काही एवढं नव्हतं टेन्शन, पण बाकीच्या गोष्टी पटापटा झाल्या पाहिजे होत्या म्हणून मग जरा गडबड होते. मग मी आधी थोडी तयारी करून ठेवली होती, त्याच्यामुळे मग एवढा काय वेळ नाही लागला आवरायला. आता मी पटापटा भात टाकून भाजी टाकली. त्याच्यानंतर शिवांशी परत गडबड चालली आहे. सारखं आज सुट्टी असल्यामुळे सारखं पुढे मागे माझ्या फिरत होता. त्याच्या काही ना काही गप्पा चालल्या होत्या माझ्याशी, मला हे दे ते दे. त्यानंतर आमची जेवणं झाली. नंतर मी आज शिवांश शाळेत गेला नव्हता, त्याच्यामुळे आज मला त्याला क्लासला सोडवायला जावं लागत होतं. त्यामुळे आज चालली होती त्याला क्लासला सोडवायला. आणि माझी सोनाईला थोडीफार कामं पण होती, तर मग यायला मला थोडा उशीर झाला. मी आले होते आता. आणि आता इथे शेकोटीची तयारी चालली होती मुलींची, कारण की आता आम्हाला शेकोटीची वेळ झाली आहे. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.